मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नदीवरती पोहायला जातोय। आपल्याकडे एक नदी आहे, तर आपण आता गाडीने जाणार आहोत, तिथून नंतर चालत जायचं आहे। तर आमच्या गावात छोटीशी एक नदी वाहते, त्या नदीवरतीच आपण जाणार आहोत। 4-5 जण आहोत आपण। आपण कार घेतलेली आहे आपली, त्या कारमध्ये जायचं आहे। 5 मिनिटां चालत जायचं आहे। पहिले कारमध्ये बसूया, नंतर चालत जाऊया। चला तर मग पाहू शकता कारमध्ये आपण बसलोय। प्रणव ड्रायव्हिंग करतोय, राहुल दादा आहे शिपवरून आलाय आत्ताच। आता आहे 3-4 महिने आहे अजून, ऑक्टोबर महिन्यात जाईल असं वाटतंय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप मजा येणार आहे आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण तिथे गाडी पार्क केलेली आहे आणि चालत जायचं आहे। इथून 10 ते 15 मिनटं लागतात चालत जायला। तर ही आमची वाडी आहे, ही वाडी इथे संपणार आहे। वेलदूर गावात खोंडावाडी आहे, खोंडावाडी संपणार आहे। तिथून आपल्याला जंगलातून चालत जायचं आहे, पायवाट आहे। पहिली नदी क्रॉस करायची आहे, नंतर जंगलातून चालत जायचं आहे आणि नंतर मग आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता आता आपण वाडी क्रॉस करून आलेलो आहे आणि आपल्या लोकेशनवरती पोहोचण्यासाठी नदी वगैरे क्रॉस करायची आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्याला नदी क्रॉस करायची आहे। एक ओढा आहे, तो क्रॉस करून जायचा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। पाहू शकता पूर्णपणे जंगल आहे, जंगलातून पायवाट आले आणि पाण्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही। तुम्हाला आता एक व्ह्यू दाखवतो नदीचा। आपला रस्ता तर पुढे आहे, पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी एक। तर जंगलांची पूर्ण सावली आहे, त्यामुळे एकदम गारगार वाटते। साईडनी नदी पण वाहते, हे पाहू शकता नदी वाहते आणि थंडगार वातावरण आहे। आपल्या साईडला गरमी वाटत होती, पण या साईडला थंड वाटतंय। आमच्या गावातली पण पोरं बरीचशी पुण्याला किंवा मुंबईला असतात आणि आम्ही मोजणे इतकीच गावात पोरं आहोत। तर आज आलेत 5-6 पोरं आहेत, त्यामुळे आम्ही प्लॅन केला आहे की नदीवरती पोहायला जायचं। तर पाहू शकता आता नदी दिसायला सुरुवात झाली आहे। तर तुम्हाला आता नदीचा व्ह्यू दाखवतो। हा पहा, सुंदर नदीचा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपल्याला ही नदी क्रॉस करून जायचं आहे त्या साईडला, आणि त्या साईडला तो बांध दिसतोय, त्या बांधाच्या साईडनी चालत जायचं। तर चला तर मग आता आपण नदी क्रॉस करूया। पाहू शकता नदी क्रॉस करतोय। तर पाहू शकता आपल्या पुढे राहुल चालतोय। एकदम मॅन वर्सेस वाईल्ड सारखी फिलिंग येते इकडे आल्यावरती। पाहू शकता एकदम जंगल आहे, वरच्या साईडला व्ह्यू बघा। कोकणात भरपूर असे हिडन स्पॉट आहेत जे बाहेरच्या लोकांना माहीत नाही, फक्त गावातल्याच लोकांना माहीत आहे। मजा असते, वाडीतली मुलं आलेत त्यामुळे आपण पोहायचा प्लॅन केलेला आहे। आता उद्या सुट्ट्या संपल्या की परत ते जातील। तुम्ही पहा साईडलाच नदी आहे आणि इथूनच रस्ता आहे, पण रस्ता पाहू शकता किती जंगलातून आहे आणि हेच जंगल आपल्याला क्रॉस करून आपल्या स्पॉटवरती पोचायचं आहे। तर तुम्ही पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत। पाहू शकता कसं वाटतं, एकदम भयानक अंधार झाला आहे झाडी असल्यामुळे। ते पहा रस्ता, पहा कसा डेंजर आहे एकदम। वरून जायचं आहे, स्लिपरी एरिया आहे पाहू शकता। पण एक काम करूया, आपण खालून जाऊया। तर इथेच आपल्याला पोहायला जायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता व्ह्यू, पण भारी व्ह्यू आहे। त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे पोहायला। बाकी पण पोरं आलेत खूप,
चला तर मग आता आपण आपल्या लोकेशनवरती आलोय, तर उडी मारून पोहायला सुरुवात करूया. तर आता आम्ही बसलोय, थोडा मी दम लागलाय खूप. त्या साईडला पाहू शकता पारस पण आलाय, परीश पण आलाय. तर खूप मजा येते. पारस एक उडी टाकून दाखव सूर. आता पारस बघा, पाहू शकता जबरदस्त सूर मारतो पारस. चला तर मग आपण पण सूर मारूया आणि पलीकडे जाऊया. पाहू शकता चाललोय. पाहू शकता. तर तुम्ही लोकेशन पाहू शकता कशा पद्धतीने, एकदम हिडन लोकेशन आहे. खूप मजा येते. दुसऱ्या वाडीतली पण आपल्यासोबत पोरं आलेत आणि आम्ही सोबत एन्जॉय करतोय. तुम्हाला जरा आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही व्ह्यू पाहू शकता. या साईडला आपण पोहतोय. तुम्हाला जरा वरच्या साईडला जाऊन दाखवतो. मोठमोठ्या दगडी आहेत. चला तर मग त्या दगडांच्या वरती जायचा प्रयत्न करूया. पाहू शकता मोठ्या मोठ्या दगडी आहेत माझ्या मागे. आता 10-12 दिवस पाऊस नाही पडला आहे, त्यामुळे नदीला पाणी कमी आहे. पण ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी एकदम वरपर्यंत पाणी जातं ह्या साईडला. तर त्यावेळी अनसेफ असतं पोहायला येणे. आता पाऊस नाही त्यामुळे आपण पोहायला आलो आहे आणि पाणी एकदम संत आहे. तुम्ही मागच्या साईडला पाहू शकता मोठ्या मोठ्या दगडी आहेत. त्या दगडाच्या वरती बघूया आपण जायला भेटतंय का. जाऊया. वरच्या साईडनी चढायला आहे तर जाऊया. तुम्ही मागच्या साईडला पाहू शकता किती भारी नजारा आहे. एकदम संत गतीने पाणी येत आहे. पाण्याला जास्त स्पीड नाही आहे पाऊस नसल्यामुळे, पण व्ह्यू बघा मागे किती भारी आहे. पूर्ण वरून नदी येते आपली, जवळजवळ 2 किलोमीटरची नदी असेल. एकदम भारी व्ह्यू आहे. मागे पण पाहू शकता ऊन पडला आहे त्यामुळे खूप मजा येते. तर मग दगडाच्या वरती जाऊया. तर आता आपण एकदम दगडाच्या वरती आलो आहे. पाहू शकता खालचा व्ह्यू. आणि ह्या साईडला आपण पोहायला आलो आहे. त्या साईडला इथे आपण पोहतोय आणि हा मोठा दगड आहे त्याच्यावरती आलो आहे आपण. नदी पहा वरतून वाहत येते ह्या साईडनी. तर तुम्ही पाहू शकता आपण आता दुसऱ्या साईडला आलो आहे. त्या साईडने आपण उडी मारत होतो मगाशी. आता आपण दुसऱ्या साईडला आलो आहे. तुम्हाला दुसऱ्या साईडने व्ह्यू दाखवतो काय भारी आहे. कोकणात हीच तर मजा आहे. कधी मनात आलं पोहायला येऊ शकता. स्विमिंग पूलची गरज नाही. तर ह्यासाठी सर्वांना कोकण आवडतं. आता दुसऱ्या साईडने व्ह्यू दाखवतो. हे पहा एकदम भारी व्ह्यू आहे. ह्या साईडने आपण उडी टाकतो आणि आता आपण ह्या साईडला आलो आहे. तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला किती मोठं नदीचं पात्र आहे. पण मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी एकदम पाण्याचं पात्र एकदम निमुळतं होतं आहे. ते तुम्ही एकदा पाहून घ्या. तर या साईडनी नदीचा फ्लो येतोय पूर्ण आणि ह्या साईडला एका जागी निमुळता होतोय. हे पाहू शकता. आणि या साईडला परत पुन्हा एकदा पसरला आहे.
तर पोरांनी पिरामिड बनवलेत. बघूया कुणाचा भारी बांधलाय आणि कुणाचा उंच सर्वात बांधलाय. ज्याची जास्त दगड लागली असतील तो विनर होणार आहे. कारण काय काय जणांनी मोठे मोठे दगड लावलेत एकदम, काय काय जणांनी एकदम छोटे लावलेत आणि त्यांच्यापेक्षा उंच केलाय. तर बघूया आपण कुणाचा पिरामिड मोठा आलाय. पाहू शकता इथे एक आहे आणि इथे एक आहे. पाहू शकता दगड उभा राहिलाय. मला वाटतं दुसरा पडणार आहे ठेवल्यावरती. बघितलं त्याच्या खाली बॅलन्स राहायला पाहिजे फक्त. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण पोहतोय. आणि या साईडला सुद्धा बघा झरे येत आहे डोंगरातून. हे पहा या साईडनी झरे येत आहे डोंगरातून. तर तुम्हाला आमची नदी आवडली का नाही कमेंट करून नक्की सांगा. त्यापेक्षा तुमच्याकडे सुद्धा चांगली नदी असेल ती पण मला कमेंटमध्ये फोटो पाठवा की कशा पद्धतीची तुमच्याकडे नदी आहे. समोरचा व्ह्यू बघा तुम्ही काय भारी आहे हे पहा. तर तुम्ही स्वतःच पहा की कुणाचा पिरॅमिड छान बनला आहे. राहुलनी एकदम छोटे छोटे दगड वापरला नाहीत आणि यांनी एकदम मोठे मोठे दगड वापरले नाहीत. पाहू शकता राहुलचे 10 दगड तर यांचा 1 दगड आहे. हे पहा मोठे मोठे दगड आहेत वेळी. दगड बघ. मला वाटतं राहुलचा पिरॅमिड पडणार आहे. राहुलने धरून ठेवला नाही. तर तुम्ही पिरॅमिड पहा. एकदम आकर्षक गोष्ट म्हणजे ही टॉपची आहे ती पहा. भौगोलिक हा दगड बघा कसा लावलाय. 1 नंबर बनवलाय. हे पहा त्याचं कंस्ट्रक्शन अजून चालू आहे. सपोर्ट दिलेला आहे. 19वा फ्लोअर सुरू व्हायचा. 19वा फ्लोअर चालू आहे याचा. 19 दगड लावले आहेत टोटल. पाहू शकता हा थप्पी बांधकाम आहे. थप्पी बांधकाम केलेलं आहे यांनी. आणि इकडं कोडी बांधकाम आहे. पाहू शकता लावूया आपण. नाही बोलतो वरता दगड नाही बोलतो. नाही गडगडणार. गेला सगळा बॅलन्स बिघडला. आलं बनव. चला आगे आगे. तुम्हाला मी दाखवतोय हा कसा अडकलेला आहे या खड्ड्यामध्ये. इथून पाणी वाहत आहे. हा सर्व कासेकर स्वतःला बाहेर उठता येत नाहीये बघा. त्याचा मागचा जसा शेप आहे ना तसं त्याचा पण शेप आहे. हे पहा. तर आता तुम्हाला पाण्याच्या खालचा व्ह्यू दाखवतो. एकदम स्वच्छ पाणी आहे. चला तर मग पाण्याच्या खाली जाऊया.
धन्यवाद.